नमस्कार. www.tanajisomunshi.blogspot.com वर ऑनलाईन कार्यशाळेत आपलं स्वागत आहे. आता आपण बघणार आहोत WPS ऑफिसद्वारे एखादी PPT कशी बनवायची. ही PPT आपण आपल्या मोबाईलवर बनवू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये WPS ऑफिस इन्स्टॉल केलेलं पाहिजे. माझ्याकडे आहे WPS ऑफिस, मी त्याला आता ओपन करतोय. तर WPS ऑफिसमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन मिळतात. यामध्ये आपण PPT, PDF असे वेगवेगळे प्रकार बनवू शकतो. या ठिकाणी आपण आता बघू शकता की आपण WPS मध्ये नवीन काय काय बनवू शकतो. स्प्रेडशीट आहे, न्यू प्रेझेंटेशन आहे, न्यू मेमो आणि न्यू डॉक्युमेंट. यापैकी PPT बनवण्यासाठी आपल्याला न्यू प्रेझेंटेशन वरती क्लिक करावं लागेल. मी या ठिकाणी न्यू प्रेझेंटेशनला क्लिक केले आणि माझ्यासमोर आता अशा प्रकारे स्लाइड आलेले आहेत. आता या स्लाइडच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी PPT तयार करायची आहे. ही माझी पहिली स्लाइड आहे. मला जर या ठिकाणी स्लाइड वाढवायची असतील तर मी या ठिकाणी खालच्या बाजूला प्लस वरती दाबत जाईन आणि मला हव्या तितक्या स्लाइड घेता येतील. आता पहिल्यांदा आपल्याला जे ऑप्शन आलेलं आहे त्या ऑप्शनमध्ये ॲड टायटल असं म्हणतंय. मला हे ऑप्शन नको वाटतंय तर मी याला डिलीट करून टाकतोय. याच ऑप्शनवरती परत आपण डबल दाबलं तर आपल्याला आता हा बॉक्स आलाय. याच्यावरती परत एकदा दाबलं तर आपल्या एडिट, पेस्ट आणि डिलीट असे ऑप्शन दिसतील. तुम्हाला याच्याच मध्ये जर टेक्स्ट घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी त्याला एडिट करू शकतो. जर नको असेल तर आपण याला डिलीट करून टाकूयात. मी अशा प्रकारे माझ्या पुढे एक स्लाइड घेतली आहे, ती पूर्णपणे आता ब्लँक आहे. या स्लाइड मध्ये मला पिक्चर्स ऍड करायचे आहेत, तर मी हवी ती पिक्चर्स या ठिकाणी ऍड करू शकतो. त्यासाठी आपल्याला कोपऱ्यामध्ये, या स्लाइडच्या कोपऱ्यामध्ये एका बाजूला हे जे चिन्ह दिसतं या चिन्हाला क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला खूप काही ऑप्शन दिसून जातील. या ठिकाणी तुम्ही पिक्चर ऍड करू शकता. आपण एक पिक्चर ऍड करूयात, बघूयात पिक्चर ऍड होतंय का. मी या ठिकाणी पिक्चर ऍड केलेला आहे एक. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पिक्चर वगैरे ऍड करू शकतो. यानंतर समजा मला हा पिक्चर नको वाटतं, मी या पिक्चरवरती क्लिक करेन आणि या पिक्चरला कट करून टाकेन. या ठिकाणी पिक्चर गेलेला आहे. यानंतर दुसरे ऑप्शन बघूयात, टेक्स्ट बॉक्स. मला या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. पहिली स्लाइड आहे म्हणून मला या स्लाइड मध्ये वेलकम घ्यायचा आहे. तर या ठिकाणी काय करतोय बघूयात आपण. मी या बॉक्सला क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला एडिट ऑप्शन आले आणि मी इथं एडिट मध्ये जातोय. मी या ठिकाणी वेलकम असं घेतोय. तर अशा प्रकारे आपण या बॉक्स मध्ये जाऊन शब्द घेऊ शकतो. समजा मला आता हे बॉक्स लहान वाटतोय, अक्षर लहान झाले, मला फॉन्ट वाढवायचा आहे अक्षराचा, तर मी या ठिकाणी जाऊन याचा फॉन्ट वाढवू शकतो. पण त्यासाठी मला या ठिकाणी या अक्षराला सिलेक्ट करावं लागेल. मी या अक्षराला या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. फॉन्ट साईज या ठिकाणी दिसते. मला जितकी पाहिजे तितकी फॉन्ट साईज मी या ठिकाणी ऍड करू शकतो. मला 60 ही फॉन्ट साईज योग्य वाटते आणि मग मी 60 ची फॉन्ट साईज या ठिकाणी क्लिक केलेली आहे. मला जर या अक्षराला फॉन्ट बदलायचा असेल, कॅलिब्ररी सध्या घेतलेला आहे आपण, आणि हवा तो फॉन्ट आपण या ठिकाणी निवडू शकतो. इंग्लिश मधले बरेचसे फॉन्ट आपल्याला कॉम्प्युटरमध्ये असणारे जवळपास सगळेच्या सगळे फॉन्ट आपल्याला या ठिकाणी मिळतील, परंतु ते फॉन्ट आपल्याला डाउनलोड करून घ्यावे लागतील. या ठिकाणी बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन हे पण आपल्याला फीचर्स दिलेले आहेत. मी या अक्षराला वेलकमला बोल्ड करतोय. यानंतर मी या ठिकाणी बघतोय लाईन स्पेसिंग किती पाहिजे. वेलकम हा शब्द बॉक्सच्या डावीकडच्या कोपऱ्यामध्ये गेलाय, मला त्याला सेंटरला घ्यायचा आहे. तर या ठिकाणी हे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. यानंतर आपल्याला टेक्स्टचा कलर निवडायचा आहे. समोर दिलेल्या कलर नंतर आपल्याला जर वेगळे कलर हवे असतील तर आपण या ठिकाणी जाऊन वेगळा कलर घेऊ शकतो. मी या ठिकाणी टेक्स्टचा कलर वेगळा घेतोय आणि मी या ठिकाणी कलर सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केलेला कलर नंतर आपल्याला टेक्स्ट अलाइन घ्यायचा आहे, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल. या ठिकाणी खाली होम मध्ये बरेचसे ऑप्शन दिसतील. यानंतर आपल्याला पुढचं येतंय ऑप्शन, ते म्हणजे टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स मध्ये गेल्यानंतर आपण याचं बॅकग्राऊंड घेणार आहोत. टेक्स्ट बॉक्ससाठी मी या ठिकाणी जातोय आणि बॅकग्राऊंड निवडतोय. निळा कलर घेतल्यामुळे मी याच्या अपोजिट कलर पिवळा कलर घेतोय बॅकग्राऊंड साठी. या ठिकाणी घेतला आहे मी पिवळा कलर. यानंतर आपण टेक्स्ट बॉक्स ऑप्शन बघत होतो. यानंतर आपण याचं बॉर्डर जे आहे ती बॉर्डर पण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर आपण यासाठी सिलेक्ट करू शकतो. या ठिकाणी बॉर्डर घेतोय. बॉर्डर साठी मी कलर निवडतोय. मी ब्लॅक कलरचा बॉर्डर घेतलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर बॉर्डर नंतर आपण बॉर्डरची स्टाईल देखील या ठिकाणी बदलू शकतो. मी डॉट डॉटची स्टाईल घेतली आणि 2 पॉइंटची स्टाईल घेतलेली आहे. यानंतर आपण ही फाईल सेव्ह करायची किंवा सेव्ह ॲज काय करायचं किंवा एक्सपोर्ट टू PDF हे पण ऑप्शन या ठिकाणी डायरेक्ट दिलेलं आहे. तुम्ही बनवलेली PDF फाईल या ठिकाणी लगेच आपल्याला PPT आपल्याला या ठिकाणी लगेच PDF मध्ये कन्वर्ट पण करता येईल.
त्यानंतर पुढे आपल्याला प्ले दिलेला आहे. करंट पेज पासून आपण जितके पेज बनवलेले आहेत ते सर्वच्या सर्व पेज आपण स्लाइड शोद्वारे या ठिकाणी प्रोजेक्ट करू शकतो. ऑटो प्लेचं पण ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे आपण ऑटो प्लेला क्लिक केला तर आपोआप आपण सेव्ह केलेली जी आहे पीपीटी ती सुरू होईल. यानंतर पुढच्या बाजूला इन्सर्ट म्हणून दिलेला आहे ऑप्शन. यामध्ये पिक्चर, टेक्स्ट बॉक्स वगैरे आपण इन्सर्ट केलं होते, आपण पाहिलं होतं. याचमध्ये आपल्याला एखादी स्प्रेडशीट पण इन्सर्ट करता येते, चार्ट इन्सर्ट करता येतात जर तुम्हाला चार्ट हवे असतील तर. त्यानंतर ऑडिओ आणि व्हिडिओ जे तुम्हाला घ्यायचा असेल तर ते पण आपण या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो इन्सर्टद्वारे. याच्या पुढचं बघितलं आपण तर ते आहे ट्रान्झिशन आहेत. यामध्ये आपल्याला स्लाईडला पूर्ण स्लाईडला जे पाहिजे ते ट्रान्झिशन या ठिकाणी आपल्याला देता येतं. ट्रान्झिशन जवळपास कॉम्प्युटरमध्ये जास्तीत जास्त ट्रान्झिशन या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जवळजवळ आपण ह्या कुठल्याही ट्रान्झिशनचा उपयोग करून आपण या ठिकाणी ट्रान्झिशन त्यासाठी निवडू शकतो. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीद्वारे आपल्याला हव्या तितक्या स्लाईडला आपण स्लाईड ॲड करून या ठिकाणी मोबाईलमधून चांगल्या प्रकारची पीपीटी बनवू शकतो. अशाच प्रकारच्या इतर माहितीसाठी आपण परत भेटत राहू. तोपर्यंत भेटत राहा, बघत राहा तानाजी सोममुंशी .blogspot.in माय मराठी शाळा. धन्यवाद.